जय मित्रांनो, तर आता मीरा भाईंदरचा फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, म्हणजे आता लेखी परीक्षेची काठिण्य पातळी बघता, त्याच्यानंतर ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे लागला, हे सर्व गोष्टी विचारात घेता नेमका मीरा भाईंदरचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, तर या विषयावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व ज्यांनी मीरा भाईंदरचा पेपर दिलेला असेल त्यांनी समोरच्या मीरा भाईंदरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता एक मी तुम्हाला आधीच सांगतो की आता हा जो कट ऑफ आपण बघणार आहे तर हा जास्तीत जास्त इतका लागू शकतो कट ऑफ, याच्या वरती तर लागू शकत नाही, याच्या खाली खाली लागू शकते पण याच्या वरती लागू शकत नाही. तर आता जर आपण ओपनचा जर कट ऑफचा विचार केला, सर्वसाधारण ओपनचा कट ऑफ 130 ते 132च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसत आहे. पेपरची काठिण्य पातळी प्लस ग्राउंडचं मिरिट बघता 130 ते 132 मार्कांच्या दरम्यान आपल्याला ओपनच्या कट ऑफ लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर ओपन फिमेलचा जर कट ऑफ बघितला तर 122 124च्या दरम्यान आपल्याला फिमेलचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसणार आहे. तर आता त्याच्यानंतर ओबीसी सारखी कॅटेगरी, एनटी सारखी कॅटेगरी, एससीबीसी सारख्या कॅटेगरी 129 130च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसणार आहे. तर आता त्याच्यानंतर जर बघितलं तर एससी सारखी कॅटेगरी 124 125च्या दरम्यान आपल्याला एससी सारखी कॅटेगरी लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर एसबीसी सारखी कॅटेगरी 123 124च्या दरम्यान लागताना दिसेल. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी 120 122च्या दरम्यान आपल्याला मीरा भाईंदरला लागताना दिसू शकते. तर आता या आपण हा जो मिरिट बघितला, ईडब्ल्यूएस कॅटेगरी थोडी खाली येईल. तर त्याच्यासोबतच आता फिमेलचा जर बघितलं तर फिमेलचा ओपनचा कट ऑफ 122 124च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसू शकतो. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर ओपन म्हणजे आता ओबीसी कॅटेगरी, एनटी सारख्या कॅटेगऱ्या आपल्याला 118 120च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसणार आहे. तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एससी सारखी कॅटेगरी 115 116च्या दरम्यान, त्याच्यानंतर एसटी सारखी कॅटेगरी खाली येईल 112 14च्या दरम्यान, आणखी ईडब्ल्यूएस सारखी कॅटेगरी भरपूर खाली येईल. तर अशा प्रकारे आपण मीरा भाईंदरचा कट ऑफ बघितलेला आहे. तर आता कट ऑफ बद्दल मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की कट ऑफ हा जास्तीत जास्त कट ऑफ इतका लागू शकतो मीरा भाईंदरचा, याच्यावरती कट ऑफ जाऊ शकत नाही, कारण की इतका जागा बऱ्यापैकी आहेत, मीरा भाईंदरला जागा बऱ्यापैकी आहेत. पेपरचा जर बघितला, आता पेपर हा सोपा म्हणता येईल आपल्याला, पण सोपा आता परीक्षा हॉलमध्ये जो पेपर देतो त्यालाच माहिती असते की पेपरामध्ये कशा प्रकारे सिली मिस्टेक होतात, काय काय प्रॉब्लेम येत असतात. तर त्याच्यामुळे आता पेपराबद्दल जर बोलायचं झाल्यास तर आता पेपरामध्ये सिली मिस्टेक वगैरे होतच असतात. तर आता मीरा भाईंदरचा कट ऑफ हा जास्तीत जास्त इतका लागू शकतो, यामध्ये 1-2 मार्क कमी पण होऊ शकतात. तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमचा जर आता मी हा जो कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे याच्या जर 1 ते 2 मार्क जरी तुम्हाला कमी असतील तरीही तुमचे बऱ्यापैकी सिलेक्शनचे चान्सेस आहेत. तर आता पुढे ज्या मीरा भाईंदरच्या ज्या समोर अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे ज्यांनी मीरा भाईंदरचा पेपर दिलेला असेल व जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.